मसाजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाला आज 1 महिना पूर्ण होत आहे. याच हत्याकांडातील आणि त्याचबरोबर 2 कोटी रुपये मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेले विष्णू चाटे यांची पोलीस कोठडी 10 जानेवारीपर्यंत केजच्या जिल्हा सत्र न्यायालयाने देण्यात आली होती. त्याच पोलीस कोठडीमधील 2 दिवस शिल्लक असल्यामुळे आणि विष्णू चाटे तपासाला सहकार्य करीत नाही. त्याचबरोबर ज्या विष्णू चाटेच्या मोबाईलवरनं शिंदे अधिकाऱ्याला फोन लावून वाल्मिक कराड बोलले होते, तो फोन देखील अद्यापपर्यंत सीआयडीच्या ताब्यात नसल्यामुळे विष्णू चाटेला आज गेवराईच्या पोलीस कोठडीमधनं केजच्या पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलं होतं. आणि याच केजच्या पोलीस ठाण्यामध्ये सीआयडीचे आयो म्हणजे डीवायएसपी अनिल गुजर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विष्णू चाटेची जवळपास 5 तासाहून अधिक जे आहे ते कसून चौकशी केली आहे. याच चौकशीमधून त्याचबरोबर विष्णू चाटेचं जे काही परळीमधील घर असेल, केजमधील घर असेल, त्या घराची देखील झाडाझडती घेतल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र विष्णू चाटे हा खंडणीच्या गुन्ह्यामधील आरोपी आहेत. त्याचबरोबर कट कारस्थान आणि मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामध्ये देखील विष्णू चाटेचं आरोपी म्हणून नाव आहे. याच विष्णू चाटेची 10 जानेवारीपर्यंत म्हणजेच आपण बघू शकतो की 2 दिवस आणखी पोलीस कस्टडीला शिल्लक राहिले. हाच विष्णू चाटे पोलीस कस्टडीमध्ये हवा खात आहे. मात्र या पोलीस कस्टडीमध्ये विष्णू चाटे तपासाला सहकार्य करीत नाही. त्याचबरोबर जो मोबाईल वापरण्यात आला होता फोन कॉलमध्ये, जे की विष्णू चाटेच्या मोबाईलवरनं वाल्मिक कराड यांच्यावर देखील 2 कोटी रुपयाचा गुन्हा दाखल आहे. याच विष्णू चाटेच्या मोबाईलवरनं अवाडा कंपनीच्या शिंदे अधिकाऱ्याला फोन केलता. तो फोन देखील अद्यापपर्यंत सीआयडीकडे सुपूर्द करण्यात आला नाही किंवा देण्यात आला नाही. म्हणूनच आज सीआयडीचे जे तपासी अधिकारी आहेत डीवायएसपी अनिल गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपस्थितीमध्ये विष्णू चाटेची केजच्या पोलीस ठाण्यामध्ये म्हणजे 1 वाजल्यापासून 1 वाजता त्यांना त्या ठिकाणी विष्णू चाटेला हजर करण्यात आलं होतं. याच विष्णू चाटेची जवळपास 5 तासाहून अधिक चौकशी चालू आहे. या चौकशीमधनं धक्कादायक खुलासे समोर येणार आहेत. मात्र अद्याप तरी विष्णू चाटे तपासाला सहकार्य करीत नाही आणि त्याचबरोबर त्याचा मोबाईल देखील जप्त नाही. म्हणून येणाऱ्या काळामध्ये 2 दिवस आणखी पोलीस कस्टडीला शिल्लक राहिलेले आहेत. या 2 दिवसामध्ये नेमकी त्याची काय चौकशी केली जाते आणि येणाऱ्या 2 दिवसामध्ये विष्णू चाटे पोलिसांना मोबाईल सुपूर्द करतोय का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र अद्याप तरी विष्णू चाटेचा मोबाईल जप्त नाही. त्याचबरोबर विष्णू चाटे जे आहे तो पोलिसांना सहकार्य करीत नाही. त्याच अनुषंगानं कसून चौकशी केली जाते आणि येणाऱ्या 2 दिवसामध्ये नेमकीच वाल्मिक कराड त्याचबरोबर विष्णू चाटे हे येणाऱ्या काळामध्ये चौकशीमधून काय समोर येत आहे. आणि विशेष बाब एक नमूद करायची या ठिकाणं, ज्या विष्णू चाटेच्या मोबाईलवरनं फोन केला होता त्याच अनुषंगानं विष्णू चाटेचे देखील व्हॉइस सॅम्पल सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी त्याचबरोबर एसआयटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतल्याची माहिती समोर येत आहे. आणि 5 तासाच्या चौकशीमध्ये नक्की समोर काय येत आहे हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अद्याप तरी विष्णू चाटेला पोलीस कस्टडीमध्येच हवा खावी लागणार आहे. 2 दिवस पोलीस कस्टडीला शिल्लक राहिलेत. येणाऱ्या 2 दिवसामध्ये काय समोर येते हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मुंबई तहसील योगेश काशीद, बीड.